छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातून हिंदू समाजाला संताप आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। जरंडी गावात एका 80 वर्षीय हिंदू वृद्ध महिलेवर 54 वर्षीय व्यक्तीने घरात घुसून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शेख रमजान शेख मोहम्मद या आरोपीने 5 मार्च रोजी रात्री सुमारे 11 वाजता वृद्ध महिला घरी एकट्या असताना जबरदस्ती करत त्यांच्यावर अत्याचार केला। घटना समोर येताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होतीये। या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सध्या पोलीस उपनिरीक्षक आरेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। अतिशय निर्गुणपणे अतिशय म्हणजे मनाला लज्जा वाटेल अशी घटना या जरंडी तांड्यामध्ये घडलेली आहे। एका 80 वर्षाच्या महिलेवर अत्याचार एका माणसाकडनं करण्यात आलाय आणि त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो आहोत। येणाऱ्या 12 तारखेला आम्ही समस्त बंजारा बांधव आणि हिंदू बांधवांच्या माध्यमातून सोयगाव बंद आणि मोठं जनआंदोलन करण्याचा आम्ही इशारा इथल्या प्रशासनाला देत आहोत। या सोयगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत मागच्या हनुमंतखेडा येथे ही घटना घडली होती, त्यानंतरही आज या सोयगाव तालुक्यामध्येच घटना घडलेली आहे। मित्रांनो, सर्व महाराष्ट्रातल्या मला समाज बांधवांना आवाहन करायचं की वारंवार एकच समाज आणि एकाच समाजाची कुठेतरी मानहानी करण्यासाठी कुठेतरी त्यांच्या समाजाचा कोणी वाली नसल्यामुळं त्या समाजावर जिहादी वृत्तीच्या या हरामखोर प्रवृत्तीच्या माणसानं एवढा मोठा अत्याचार केलेला आहे। त्यामुळं त्या माणसाला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु ही प्रवृत्ती कुठेतरी ठेचली गेली पाहिजे आणि यापुढे अशा घटना घडू नयेत त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या सोयगाव नगरीमध्ये आम्ही मोठ्या जनसंख्येने येऊन आम्ही जनआंदोलन करणार आहोत। आणि तमाम माझ्या सोयगाव तालुक्यातील बांधवांना विनंती आहे की त्या दिवशी सोयगाव या शहरामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळावा आणि आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं असं मी सर्व सोयगाव बांधवांना विनंती करतो। आणि प्रशासनाला मला तुमच्या माध्यमातून इशारा द्यायचा आहे की अशा ज्या प्रवृत्ती आहेत यांना वेळीच जर नाही ठेचलं तर नक्कीच येणाऱ्या भविष्यात जसं हनुमंतखेडा झालं, काल जरंडी तांडा झालं, यानंतरही एखाद्या तांड्यावर कोणाचा तरी बळी जाईल। त्यासाठी प्रशासनानं वेळीच याची दक्षता घेऊन आम्हाला या गुन्ह्यामध्ये योग्य न्याय मिळवून द्यावा ही अशी अपेक्षा मला। नमस्कार। 5 तारखेला जरंडी या ठिकाणी 80 वर्षीय वृद्धेवर बंजारा समाजातील हिंदू महिलेवर जो एक जिहादी वृत्तीच्या इस्लाम समाजातील त्या जिहाद्यानं जो अत्याचार केलेला आहे, बलात्कार केलेला आहे 80 वर्षीय वृद्धेवर, त्याच्या निषेधार्थ येत्या 12 तारखेला गुरुवारी आपण सोयगाव तालुक्यामधील समस्त सकल हिंदू समाज आणि बंजारा समाज या सर्वांनी एकत्रित येऊन या प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज म्हणून आपल्याला एकत्र यायचंय। आणि त्यासाठी मी आपल्या सकल हिंदू समाजाला आव्हान करतो, येत्या 12 तारखेला आपण या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ आपण त्या नराधमाचा निषेधार्थ आपण या ठिकाणी एकत्र येण्यासाठी सर्वांना आवाहन करतो। आपण सर्वांनी 12 तारखेला सोयगाव नगरीमध्ये सोयगाव कडकडीत बंद